आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। काय म्हणतात महाराज? स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नो हे दुजा। आवाज मोकळा करा। सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांच्या दुखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नो हे दुजा। निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नो हे दुजा। विठ्ठला विठ्ठला छत्रपति संभाजी महाराज की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। तडिद्वास सन्नील मेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, दुसरे चरण संतांची या, दुसरे संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, कथेचा विसारू। हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। ज्ञानप्रताप विलसत्वचनामृतैश्च, अद्वैत भावपटुता हितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं। श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षुनाम ज्ञानदाने कदशं,
प्रभावती क्षेत्रनिवासिनंतं नमामि वेदांतविदां वरिष्ठं विठ्ठला. काय म्हणतात महाराज? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे दुजा. तुम्ही इथं बसले तर जागा आहे चांगली. असो, प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन निरूपणाकरता जो अभंग प्राप्त आहे तो महान भागवत भक्त जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा. ते रोजचंच आहे. आता माझ्याकडे लक्ष असू द्या. आता माझ्या कीर्तनात 2 नियम पाळायचे. डोळे आणि कान माझ्याकडं. याच्यामध्ये 90% प्राण टाकायचा, 10% प्राण फक्त शरीरात ठेवा. पाय गे गळून आले तरी आलटून पलटून घड्या मारा, मी काय म्हणणार नाही. फक्त कान आणि डोळे तुमचे इथून पुढं 2 तास मला द्या. 2 तास तसे राहिले नाही, 1.5 तास द्या. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या अभंगातून यच्चायवत मानवी जीवाला कर्म करण्याची रीत सांगतात. आता आज या सेवेचं निमित्त काय ते म्हणजे आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळींनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही 395वी म्हणजे आज जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला येऊन 400 वर्ष व्हायलेत. शिवाजी महाराजांची ही जयंती आपल्या गावातली तरुण मंडळी साजरी करतात. या जयंतीच्या निमित्तानं माझ्यासारख्या निम्न अभ्यासी आणि पामर बालकाच्या वाट्याला काही ऋणानुबंधातून काही पूर्व प्रारब्धानं ही सेवा आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून सर्व मित्रमंडळीच्या तर्फे मला फोन आला ते आमचे परममित्र नागेशभाई ढोबळे आणि सर्व गावातील माझा ओळखीचाच मित्रपरिवार. याच्यातले बरेच जण माझ्यासोबत शिकलेले आहेत. 12वीला मास्तराचा मार खाल्लेला आहे, पाहिलेला आहे. त्याच्यामुळे मी काय तुम्हाला नवीन नाही. या सेवेसाठी आपल्या भागातून असणारे सर्वच या संप्रदायावर अलंकार रूपानं विराजमान असणारे सर्व गुणीजन मंडळी, यामध्ये आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण नारायण महाराज पावडे स्वतःच्या नावापुढं दास लावतात. ते तसं बघायला गेलं तर आम्ही त्यांचे दास व्हावं, कारण त्याचे बोटही बोलतात आणि तोंडही बोलते. आमचं फक्त तोंडच बोलते. असे नारायण महाराज पावडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजानं लोक डोलतात ते आपल्या भागाचं वैभव स्वररत्नराज आदरणीय हरिभक्तीपरायण देवीदास महाराज पावडे, तसेच माझ्यासोबत परभणीहून आवर्जून आलेले तुकारामजी महाराज खरात आणि आपल्याच भागामध्ये जवळा बाजारसारख्या ठिकाणी परमार्थ तेवत ठेवणारे आदरणीय धनेगावकर महाराज असतील, सदावर्ते महाराज, तसेच विनायक महाराज असतील आणि परिसरातून आलेली सगळी मंडळी, गावकरी मंडळी, विनेकर बाबा आपल्या या गावाला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी आलेले श्री कीर्तन यूट्यूब सोहळ्याचे मालक आमचे बंधू नवनाथ भाऊ पाथरकर असतील. तुम्हा सर्वांच्या चरणी लीन होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला आजच्या या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय यच्चायवत माणसाला काय करतात, कर्म करण्याची रीत सांगतात. आता निमित्त आपल्या सगळ्याला सांगितलंय की शिवजयंतीचं आहे. त्याच्यामुळं आता जी परमार्थ ऐकणारी माणसं असतील तीही थोडीशी नाराज होतील, कारण आज मी चिंतन करणार आहे शिवाजी महाराजाच्या चरित्राच्या अनुषंगाने. पण शिवाजी महाराजाच्या चरित्राच्या अनुषंगानं जरी चिंतन करू लागलो बाबा, तरी वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान मी सोडणार नाही. त्याच्यामुळं कधी कधी याच्यात 5-10 मिनटं अशा असतील की तरुण मंडळीला वाटण हे काय बाबा सांगायले शिवाजी महाराज सोडून, आणि उरलेला टाईम असा असेल की परमार्थ ऐकणाऱ्याला माणसाला वाटण हे काय सांगायले. त्याच्यामुळं दोघांची अगोदर कान धरून माफी मागतो. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय कर्म करण्याची पद्धत सांगतात. मला असं वाटतं ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांना भेटले असतील त्यावेळेला तुकोबारायांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना जे काही केलेले उपदेश आहेत त्या उपदेशामध्ये नारायण महाराज मला वाटतं हा अभंग असला पाहिजे. कारण काय, मानवी जीव एकदा का जन्माला आला ना तो कर्माचा दास असतो. त्याला जीवनामध्ये कर्म करावं लागतं. आपण सगळे जन्माला आलेले आहेत, आपल्याला पोटापाण्यासाठी काम करावं लागतंय. शिवाजी महाराजांनी त्याच्या जीवनात कर्म केलं, जगद्गुरु तुकोबारायांनी कर्म केलं, आपणही कर्म करतो. पण कर्म करण्याच्या पद्धतीमध्ये मात्र फरक आहे आणि पद्धतीमध्ये फरक असण्यानं त्याच्या घडणाऱ्या परिणामामध्ये फरक आहे. परिणामामध्ये ज्या अर्थी फरक आहे त्या अर्थी फलामध्ये फरक आहे आणि ज्या अर्थी फलामध्ये फरक आहे त्या अर्थी त्या मनुष्याच्या जीवनाच्या कीर्तीमध्येही फरक आहे.
म्हणून तुकोबाराय असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांची कीर्ती कशामुळे झाली तर ती कर्मामुळे झाली. त्यांची कीर्ती कशामुळे झाली? कर्मामुळं. त्यांनी केलेल्या कर्मामुळंच आज 400 वर्ष होऊन सुद्धा ते आपल्यामध्ये कोण्या रूपानं जिवंत आहेत? कीर्ती रूपानं जिवंत आहेत. महाराज म्हणतात की एकदा मरणानं माणूस सरतो, पण तो जिवंत कोण्या रूपानं राहतो? उत्तम चिउरे कीर्ती मागे, उत्तम चिउरे कीर्ती मागे, उत्तम चिउरे कीर्ती मागे, उत्तम चिउरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिउरे कीर्ती मागे, उत्तम चिउरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरण्याची सरे, उत्तम चिउरे कीर्ती मागे, उत्तम चिउरे कीर्ती मागे. हे तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे. मानवी जीवन जरी संपलं तरी माणूस कशा रूपानं जिवंत राहतो? महाराज म्हणले कीर्ती रूपानं माणूस जिवंत राहतो. मग उन्हीपुरी 400 वर्ष उलटून गेली तरी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव आजही महाराज काढू द्या, तुमच्या आमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण काय? शिवाजी महाराजानं केलेलं कर्म तेवढं महान होतं. मग कोणतंही कर्म करायचं म्हणलं तर माणसानं ठरवून ते कर्म यथोचित होईलच असं नाही. त्याला कोणतरी मार्गदर्शक असावा लागतो, मार्ग दाखवणारा असावा लागतो. शाळेमध्ये लेकरं काय वाढले आणि मनानं शाळेत गेले असं होतंय का? आईवडिलाला शाळेत टाकावं लागतंय, गुरुजीला शिकवावं लागतंय. महाराज तुम्ही पक्वास शिकायला गेले आणि मनानं शिकले असं झालं का? नाही, गुरुजीनं शिकवलं, मार्गदर्शन केलं, तिथून आपण शिकलो. तसं छत्रपती शिवाजी महाराजानं निर्माण केलेलं स्वराज्य हे जर खऱ्या अर्थानं कोणाच्या मार्गदर्शनानं निर्माण झालं असेल, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकोबाराय हे शिवाजी महाराजाचे धार्मिक गुरु होते, तत्वज्ञानानं गुरु होते. तसेच तुकोबाराय हे शिवाजी महाराजांना कर्म करण्याची रीत सांगणारे गुरु सुद्धा होते. मग मानवी जीवाला, सर्वसामान्य लोकांना आपण कर्म केलं पाहिजे कसं कळत नाही. काय समजते होय? आपल्याला जर चारित्र्याचे धडे, आपल्याला सद्गुणाचे धडे आपल्या आईवडिलांना शिकवलेच नसते तर वागायचं कसं आपल्याला कळालं असतं का? होय महाराज, कळालं असतं. साध्या साध्या गोष्टी आहेत. मला सांगा, शेतकऱ्याच्या पोराला बैल धुऱ्याला चारावचं शिकवावं लागतंय का? तुमच्या इकडे शिकवावं लागतंय का? तुम्ही बोला ना, मी पैसे मागणार नाही, मला पाकिट मी ठरवून आलो. तुम्ही बोलत चला. शेतकऱ्याच्या पोराला बैल हाताळायचं शिकवावं लागतंय का? नाही. मास्तराच्या पोराला लिहायचं शिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात का? एखाद्या गायकाच्या पोटी मुलगा जन्माला आला तर त्याला स्वर शिकण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात का? नाही करावं लागत. आई वडिलांचा, महात्म्यांचा किंवा घरातल्या संगतीमधल्या माणसांचा परिणाम असा असतो, त्या अनुषंगानं कर्म करायला माणूस आपोआप शिकतो. कसं वागलं पाहिजे हे श्रेष्ठांकडे बघून आपोआप शिकतो. मला सांगा, लहान लेकरू आहे, माता माऊल्यांनो, तुमच्या घरचं लहान लेकरू आहे, 4-5 वर्षाचं लेकरू आहे. तुम्ही घरामध्ये झाडझूड करता, स्वयंपाक पाणी करता, ते लेकरू पोरगा असो का पोरगी असो 4-5 वर्षाचं होईपर्यंत तुमच्या सानिध्यात आहे. बरोबर आहे ना? बरोबर नाही? कुठं राहते मग? शेजारणीकडे राहते काय? तुमच्याच सानिध्यात आहे. ते कामं कोणते करते लेकरू? तुम्ही जे केले ते कामं करते. तुम्ही झाडून काढीत असताल तर लेकरू काय करते? झाडू घेते, झाडून मारू मारू पाहते. असंच करतात ना तुमच्या इकडं? तुम्हाला ऐकू येई ना का? माझी भाषा समज ना का? आजर सोंड्यावूनच आलो मी, लय लांबून नाही आलो. करतंय का नाही लेकरू? तसं शिवाजी महाराज हे कर्म करत होते,
पण विशेषत्वानं कर्म काय करावं, कसं राज्य असावं की जे जगाला आदर्श होईल, मग त्याच्यासाठी गरज लागली ती तुकोबारायांच्या उपदेशाची. विठ्ठल जगामध्ये कोणताही राजा बघा, जोपर्यंत त्याच्या राजसत्तेला धर्मसत्तेचा अधिष्ठान असत नाही तोपर्यंत त्या राजाचं राज्य लोककल्याणकारी राज्य होऊ शकत नाही. राजा जनकाचं राज्य लोककल्याणकारी का झालं? अष्टावक्र महामुनींसारखे साधू गुरु म्हणून लाभले होते. तसं जगद्गुरु तुकोबाराय हे गुरुस्थानी असल्यामुळंच छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जगानं आदर्श ठेवावं असं झालं. जगानं आदर्श घेतला. आज सगळ्या देशामध्ये जा, 200 जवळपास जगामध्ये देश आहेत, सगळ्या देशामध्ये लोकशाही राज्य पद्धती आहे. आज जगामध्ये सगळीकडे जर बघितलं तर लोकशाही राज्य पद्धती आहे. इथं बसलेले जवळपास सगळे 10वी पर्यंत शिकलेत. राज्यशास्त्रामध्ये आपण सुंदर शब्दात लिहिलेली व्याख्या वाचली की मानवी जीवनाला कल्याणाकडे घेऊन जायचं असेल तर प्रत्येक देशामध्ये कोणतं राज्य शासन असलं पाहिजे? लोकशाही शासन असलं पाहिजे. मग सगळ्या जगामध्ये लोकशाही व्यवस्था असताना सुद्धा आज 400 वर्ष उलटत आली तरी जगामध्ये शिवाजी महाराजाच्या राज्याचा आदर्श दिला जातो का? का दिला जातो? सगळीकडे जर लोकशाही शासन पद्धती आहे तर मग आजही ज्या राजेशाहीला राज्यशास्त्रानं चुकीचं ठरवलं त्या राजेशाहीप्रमाणे राज्य करणाऱ्या एका राजाचं उदाहरण आम्हाला का द्यावं लागतंय? कारण आज जर बघितलं तर आजची परिस्थिती काय आहे? दिवसाढवळ्या खून व्हायलेत, इथं महिला सुरक्षित नाही, शेतकरी राजा सुरक्षित नाही, सर्वसामान्य माणसं सुरक्षित नाहीत, ज्यांचा अधिकार आहे त्यांना अधिकार खाऊ दिल्या जात नाही. हे आजच्या जगामध्ये सुरू आहे. आणि हे सुरू असल्यामुळंच आज सुद्धा 21व्या शतकामध्ये सुद्धा आम्हाला काय म्हणावं लागतंय? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आमची माता माऊली पहिल्यांदा दर दसरा दिवाळीला म्हणायची इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. बळी राजाच्या नंतर जर खऱ्या अर्थानं म्हणीच्या रूपानं कोणी रूढ झाला असन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तर त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या शिवाजी महाराजाचं राज्य आम्हाला 21व्या शतकात सुद्धा यावं वाटतंय का? कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये महाराज महिला सुरक्षित होती, छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये शेतकरी सुरक्षित होता, छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये 18 पगड जातीतील माणूस सुरक्षित होता, छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये गोरगरीब कष्टपडी दीनदलित सगळेच्या सगळे सुखानं नांदत होते. म्हणून आजही 400 वर्ष उलटली तरी माझ्या राजाची राजेशाही आजच्याही लोकशाहीला लाजवेल अशी आहे. विठ्ठल आज जर बघायला गेलं तर शिवाजी महाराज एवढे वंदनीय का आहेत? फक्त भारतभरामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये नाही, जगभरामध्ये माझ्या राजाची कीर्ती गेली. महाराज ऐका, सगळ्यात मोठा शत्रू आहे औरंगजेब. आयुष्यभर शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या विरुद्ध लढा उभा केला, पण ज्या वेळेला शिवाजी महाराजाच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाच्या कानावरती पडती त्यावेळेला औरंगजेब सुद्धा नमाज पडतो आणि स्वतःच्या ईश्वराला प्रार्थना करतो, या अल्लाह ताला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, औरत जात की इज्जत करने वाला, बड़े बुजुर्गों का सम्मान करने वाला एक मर्द शिवा तेरे दरबार में आ रहा है, या खुदा उसका जंगी से स्वागत किया जाए. और तुमचे आमचे मित्र आपल्याला चांगलं म्हणिनत, शत्रूनं सुद्धा चांगलं म्हणावं. एवढी श्रेष्ठता, एवढी पूज्यता कशाच्या जीवावर? फक्त आणि फक्त स्वतःच्या कर्माच्या जीवावर. एवढंच नाही महाराज, या देशासाठी स्वातंत्र्य संग्राम सुरू होता आणि स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना या भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून वेगवेगळे क्रांतिकारक प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये एक मोठं नाव होऊन गेलं. ते नाव म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोसाला वाटलं दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे, इंग्रजी सत्ता खिळखिळ झाली, आपण काय करू, आपण हिटलरकडे जाऊ आणि आपण हिटलरकडून मदत मागून घेऊ आणि आपल्या या भारतभूमीला इंग्रजांच्या अन्यायापासून स्वतंत्र करू. त्यावेळेला सुभाषचंद्र बोस इटलीला गेले, जर्मनीला गेले
आणि हिटलरला भेटले. हिटलरला भेटून म्हणतात, हिटलर साहेब, आम्हाला आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, तुम्ही याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकता. त्यावेळेला जर्मनीचा बादशाह हिटलर म्हणला, बोस साहेब, तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मी काय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, माझ्या वाट्याला काय कार्य येणार आहे. त्यावेळेला सुभाषचंद्र बोस म्हणले, तुम्ही जर आम्हाला मदत केली, तुम्ही जर आम्हाला पाठिंबा दर्शवला, तर आमच्या देशामध्ये हा लढा आणखीन त्वेषानं उभा टाकन आणि माझी भारतभूमी स्वतंत्र होईल. त्यावेळेला हिटलरनं दिलेलं उत्तर ऐका महाराज. हिटलरनं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. हिटलर म्हणला, नेताजी, तुमच्या देशाला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर तुमच्या देशाला कोण्या हिटलरची गरज नाही, तुमच्या देशाला कोणत्या जुलमी राजाची गरज नाही, तुमच्या देशाला बाहेरच्या मदतीची गरज नाही. तुमच्या देशामध्ये जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी नावाच्या ऊर्जेची गरज आहे. ती ऊर्जा तुम्ही इथल्या तरुणाच्या मनामध्ये भिनवा. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहत नाही. हे कोण उद्घोष काढावे महाराज? त्या जर्मनीच्या हिटलरनं हे उद्घोष काढले. एवढंच नाही महाराज, ज्या वेळेला शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वारी केली आणि शाहिस्तेखानावर स्वारी केल्याच्या नंतर शिवाजी महाराज लाल महालामधून निघून गेले आणि पाहतात तर काय, शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडं आरडाओरडा करतेच आली. महाराज, भाईजान, 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 हमारी बेटी नहीं मिल रही, हमें लगता है कि सिवा के आदमी हमारे बेटी को उठा कर लेकर चले गए हैं. खुदा न खास्ता अगर उसके साथ कुछ गलत हुआ भाईजान तो हम अपना दम तोड़ देंगे. त्यावेळेला शाहिस्तेखानानं दिलेलं उत्तर आहे, शाहिस्तेखान म्हणतो, आप परवाह न करो, अगर सिवा के आदमी आपकी बेटी को उठाकर लेकर चले गए हैं तो निश्चिंत रहिए, वो शिवाजी के मावले हैं, आपकी बेटी को तनिक खरोच तक नाही आएगी. असं शत्रूनं माझ्या राजांबद्दल उद्गार काढावेत. एवढी पूज्यता, एवढी महानता माझ्या राजाची का निर्माण झाली? त्याचं कारण आहे कर्म करण्याची पद्धत. विठ्ठल ज्या ज्या माणसांनी शिवाजी महाराजांविषयी गौरवोद्गार काढले महाराज, ते माणसं सामान्य नाहीत, ते माणसं उठून कीर्तन करणारे नाहीत माझ्यासारखेच. ते माणसं असे काय रिकाम टेकडे, बेरोजगार आणि PhD होऊन ग्रामसेवकाचा फॉर्म भरणारे नाहीत. सगळेच्या सगळे माणसं असे आहेत की ज्याच्या एका इशाऱ्यावर जग थरथर कापायचं. जग, ओ महाराज, असे एवढे मोठमोठाले माणसं माझ्या राजाच्या बाबतीत गौरवोद्गार काढतात. याचं एकमेव कारण, माझा राजा फक्त महाराष्ट्रात वंदवल्या जाईन एवढा मोठा नव्हता. माझा राजा फक्त हिंदुस्थानापुरता मर्यादित नव्हता, तर माझा राजा जागतिक ख्यातीचा राजा होता. एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज होते. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना काही कंटक लोकांनं मराठ्यामध्ये ढकलून दिले. महाराज, देव करून सद्बुद्धी येवो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पुन्हा 18 पगड जाती एकत्रित येऊत. विठ्ठल एवढा मोठा असणारा माझा राजा, याला कोण दुर्बुद्धी दिली कोणास ठाव महाराज. शिवजयंतीला विरोध करणारे नालायक माणसं या महाराष्ट्रात जन्माला आले. असो, तो आपला विषय नाही. पण शिवजयंती ही विचाराची शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या दिवशी आम्ही एकत्रित आलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. शिवाजी महाराजाचं आयुष्य डोळ्यासमोर ठेवा, जगद्गुरु तुकोबारायांचं आयुष्य डोळ्यासमोर ठेवा आणि आपलं आयुष्य डोळ्यासमोर ठेवा. तुलना करा महाराज, या माणसांनी कसं कर्म केलं, कसा देह जिजवला. आज आपल्याला शिवाजी महाराजांनी इतकी प्रतिकूल परिस्थिती नाही, आज आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांनी इतकी प्रतिकूल परिस्थिती नाही. किती प्रतिकूल परिस्थिती होती महाराज. स्वराज्याचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घोड्यावर बसून निघाले, त्यावेळेला विरोध करणारे जावळीचे मोरे आपलेच होते, बाहेरून आले नव्हते. एवढी प्रतिकूल परिस्थिती तर नाही आपल्याला. आज आपल्याला जगाशी जोडल्या जाणारे साधन आहेत. शिवाजी महाराजाकडे किती मोजकं सैन्य, किती मोजकी माणसं, किती मोजका धनसंचय, किती मोजके शस्त्रास्त्र, किती मोजक्या गोष्टी होत्या. पण शिवाजी महाराजांना ते करून दाखवलं
जे या जगामध्ये कुणाला करता आलं नाही महाराज. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की शिवाजी महाराजाचं जीवन बघत असताना आपल्या जीवनाचं कर्म आणि शिवाजी महाराजांनी केलेलं कर्म याचा विचार घेऊन तरुणांनी वाटचाल करा. तुमच्या आमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल महाराज या अभंगाचे शब्द जर बघायला गेले तर या अभंगाच्या शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तीच कर्म करण्याची रीत सांगतात. जी कर्म करण्याची रीत आपल्याला शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराजाच्या इतिहासामध्ये दिसून येते. एक एक शब्द बघा. स्वामी काज, गुरु भक्ती, पितृ वचन आणि सेवा पती. कर्म करण्याच्या ह्या 4 पद्धती याच्यामध्ये सांगितल्या आहेत. आणि अशा रीतीनं जर कर्म केलं तर महाराज म्हणतात हीच विष्णूची महापूजा आहे. त्या माणसाला वेगळं काही करायची गरज नाही. हो, आणि तो असं कर्म करणारा माणूस कसा असतो तर तुकोबाराय म्हणतात तो मुखानं सत्य बोलतो आणि इतराच्या दुःखानं सुद्धा त्याला दुःख होतंय. आणि असा ज्याचा निश्चय आहे त्याला निश्चितच फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल थोडंसं 2 मिनिटं तत्वचिंतन सांगतो. पुन्हा शिवाजी महाराजाच्या चरित्र म्हणजे अभंगासोबतही अन्याय होऊ नये आणि शिवजयंतीच्या निमित्ताने आपलं बोलणं हो. 2 मिनिटं घेतो. काय बघा, मानवी जन्म एकदा माणसाला भेटला की माणसाला कर्म करावं लागते आणि केलेल्या कर्माचा माणसाला परिणाम भोगावा लागतो. 2 गोष्टी आहेत. ज्या आर्थिक कार्य आहे त्या आर्थिक कारण आहे. कार्य असलं तर त्याला कारण असतेच. ही शिवजयंती इथं व्हायली, हे कार्य दिसायले. याच्या मागं कारण काय? सगळे तरुण एकत्रित आले. शिवाजी महाराजाच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवायचं ठरवलं. हातातले कामं तरुणाईनं बाजूला टाकले. कोणी शेतामध्ये काम असेल, कोणाच्या हरभऱ्याचे दिवस असतील, कोणी जवळा मार्केटला असेल, कोणी फलानं बिस्तानं जे काही ज्याच्या त्याच्या पद्धतीनं काम करीत असेल ते कामं शिवजयंतीच्या निमित्तानं आपण बाजूला ठेवले आणि एकत्रित आलो. त्यावेळेला हे कार्य झालं. म्हणजे हे सगळं कारण आहे त्याच्या मागचं. तसं मानवी जीवनामध्ये जे काही परिणाम दिसून येतात याचं कारण म्हणजे त्यानं केलेलं कर्म. कदाचित ते या जन्माचंही असू शकतंय आणि पूर्वजन्माचंही असू शकतंय. एक दृष्टांत देतो, कर्म कसं भोगावं लागतं. एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. काय झालं माहिती आहे का? आता याच्यातून सामाजिक आशय पण आहे आणि अभंगाच्या अनुषंगाने विचार आपल्याला बघता येईल. काय झालं, एका समजा आपल्याच माणसातल्या गावानं, काही मला मारू नका बरं, नाही हो, आपल्याच गावातल्या एका माणसानं काय केलं, मोठ्या मेहनतीनं घरदार बांधलं, चांगला बंगला बिंगला बांधला. असा बंगला बांधला की गावात कीर्तन करायला आणि त्याच्या बंगल्याकडे असं पाहायला गेलं तर त्याचा पटका मागं पडायचा. हा, असा मोठा बंगला बिंगला बांधला आणि त्याला योगायोगानं मथारपण आलं. योगायोगानं म्हणजे ते येणारच आहे. त्याला मथारपण आलं महाराज आणि त्याचं पोरगं लागलं होतं नोकरीला. त्याचं पोरगं नोकरीला लागलं आणि हे आता मथार झालं, हे खोकलायले बेंडके टाकायले. पोराला का त्याचं वागणं सहन होईना, पोराला त्याचं वागणं सहन होईना. हसू नका, तुम्हाला सासू सासऱ्याचं सहन होत नाही. त्याला का बापाचं वागणं त्या पोराला सहन होईना. ते कदरून गेलं. म्हणला मथारा लईच खोकलायले, लईच बेंडके टाकायले. म्हणला मोठमोठे मग हे मित्र येणार, हे करणार. आणि इथं दरवाजात आलं की हिरवा गार बेंडका चपलाला लागायला. म्हणला लयच की सळी आली मथाऱ्याची. कदरून गेलं महाराज, ते कदरून गेलं. एका दिवशी बायकोजवळ गेलं, शिकलेलं होतं ते, आता ते त्याच्या भाषेत बोलू लागलं. गेलं म्हणला, प्रिये माझ्या मनात एक विचार आलेला आहे. ती म्हणली, जी बोला ना. माझ्या मनातील विचार असा आहे की आमचे वडील हलकट, आता ते काय, आमचे वडील म्हातारे झाल्याने, त्यांना वृद्धावस्था आली असल्या कारणाने त्यांची वर्तवणूक मला काय फारशी सहन होत नाही. आता ती गबाळीच होती. शिकलेले का लई शहाणे असतात काय? गैरसमज आहे महाराज, आजचा महाराज सोडून. शिकलेले का लई शहाणे नसतात. ती बी शिकलेलीच होती, याच्यापेक्षा हुकलेली होती. ती म्हणली, वा 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 वा, फार चांगलं बोललात, फार मोलाचं बोललात. काय तुमच्या वाणीतून शब्द बाहेर पडले, काय तुमचं बोलणं, वा 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 वा, असं वाटच ना तुम्ही बोलायलेत. साक्षात ब्रह्मवाणी तुमच्या मुखातून यायली.
काय शब्द, काय गोडवा, याच्यासाठीच चतुर्थ्या, याच्यासाठी 16 सोमवार, याच्यासाठीच व्रत, याच्यासाठीच बाराशिवच्या मारुतीला दंडवत. अगोदर मामाजीचा बंदोबस्त करा. माझ्याही मनात हेच होतं, पण तुम्हाला म्हणावं कसं, मी का तुमच्या शब्दाच्या पुढी आहे का, तुमचा बाप आहे, तुम्हाला म्हणावं कसं. ते म्हणला काय करतो, वडिलाला घेतो आणि त्या आसोल्याच्या वृद्धाश्रमावर सोडून येतो. ठीक आहे म्हणली, करा तसं करा. त्यानं काय केलं, बापाला घेतलं आणि वृद्धाश्रमावर सोडून आलं. आणि सोडून येता येता नारायण महाराज जिरोवरती चहा प्यायला थांबलं. जिरोवर चहा प्यायला थांबलं, जराशी त्याला मित्रमंडळी भेटले, त्याचा अर्धा एक तास तिथंच गेला आणि वापस गावात आलं. मथार पायरी बसलेलंच होतं, कर्र कर्र सुपारी कातरू लागलं. ते म्हणला मथार मांजरीच्या स्वभावाचं झालंय गडे, मांजरीच्या स्वभावाचं झालंय. काय नाही की महाराज, मथारे माणसं मांजर कोठाई सोडा, आपल्या आधी घरीच, आपल्या आधी घरी. मथार असं पायरी बसले, कर्र कर्र आडकी त्यानं सुपारी फोडायले. ते म्हणला मथार काय असं वटणी येत नाही गडे. मथाऱ्याला म्हणला प्लॅन करावं लागते, गोडीनं जाळीत धरावं लागते. गोडीनं जाळीत धरणाऱ्यापासून लय सावधान बरं. हां, एखादा मित्र तोंडाव 2-4 शिवा देणार असला तर गोड करा, पण तोंडाव येऊन गोड बोलणार असेल ना, मायच्या इमानदारीनं जपून राहा. त्यानं 2 महिने बापासोबत 2 महिने जाऊ दिले ना, असा गोड वागायला लागला देवदास महाराज. बापाच्याच मनात संशय यायला लागला. सासू सठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न, काहीतरी काळबेर आहे. पोरगं एवढं कसं चांगलं वागायले. नाही म्हणला, कालच हनुमान महाराजाचं कीर्तन झालंय, थोडं सुधारलं असेल, वागायला चांगलं, जाऊ द्या. त्याला खुश झालं ते. पोरगं काय झालं, नोकरीहून वापस आलं, नाचतच आलं. म्हणला बाबा तुम्हाला काशीला जायचं होतं की, हे पहा काशीचे युवायनाची तिकटं आणले तर नांदेडून तिकटं काढलेत. म्हातारं खुश झालं. म्हणलं आपल्याला लय दिवस वाटू लागलं काशीला जाऊन आपली काशी करावं, आपलं काशीला जावं. आणि तसं नाही, चुकून खरं गेलं, आपलं चुकून शब्द गेले. काशीला जावं आणि काशीचं देवस्थान करून यावं. म्हाताऱ्याच्या मनात इच्छा होती. ते म्हणला काय नाही, आता पोरगा आपलं जरा वाटेवालं काय की, कीर्तन झालंय कालच हनुमान महाराजाचं, सुधारलं असन, जाऊ म्हणला काशीला. ते न म्हाताऱ्याला घेतलं आणि काशीला निघाले. काशीला गेल्याच्या नंतर रात्री 2 वाजता तिथं विमान उतरलं. तुम्ही म्हणसाल 2 वाजताच काहून उतरत असते कीर्तनात, कव्हाय उतरत आहे. रात्री 2 वाजता तिथं विमान उतरलं. आणि विमान उतरलं की पावसाळ्याचे दिवस होते महाराज. पावसाळ्याचे दिवस असल्यानं धो पाऊस झाला. नदी मात्र कोरडी ठाक पडलेली होती. बरोबर आहे ना? हा, ऐकायले ना तुम्ही? नदी कशी होती? वा 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 वा, कोरडी ठाकच म्हणाले का आणखीन बी. नदी पाण्यानं गच्च भरलेली होती, नदीला पूर आलेला होता. ते म्हणला हेच चान्स आहे, म्हणला राईट नंबर 1 चान्स, असा मोका सापडणारच नाही. आत्ता म्हणला म्हाताऱ्याला धरतो नदीमध्ये, मनासारखं व्हायला काय. कोण म्हणलं ढकलून द्यायचंय? हा, इथं बोला ना, ढकलूनच देणार होतं ते म्हणलं आता हेच मोका आहे. रात्रीचे वाजले 2. आता का म्हणला घाटाव कोण नाही काय नाही, म्हाताऱ्याला न्याचं ढकलून द्यायचं. ते म्हणला बाबा चला की आंघोळीला. म्हातारा म्हणलं नाही बापू, आपण एखादी धर्मशाळा पाहू, थोडी झोप घेऊ, सकाळी आंघोळ करू. ते म्हणला नाही बाबा, या तीर्थाचा नियम आहे म्हणला, आल्या आंघोळ करावं लागते. कवा करावं लागते? आल्या. ते म्हणलं आता असं एखादा नियम आपल्या वेळेस सांगणारे नसताना आता सांगणारे जरा हुशार निघाले. तर आजचा कीर्तनकार सोडून ते आज लावायचं नाही, सांगणारे हुशार निघाले. तर ते म्हणला करू आंघोळ, आता काय आणलंय पोराने एवढा सायासा ना. आपली तर इच्छा होती रेल्वे नाही जाणं होते का नाही, इमानानं आणलंय. निघालं म्हातारं. त्यानं हात धरला म्हाताऱ्याचा, न्यालय. आता इतक्या पाण्यामध्ये आलं. म्हातारं म्हणला मी इथंच अशी डुबकी मारतो, जाऊ म्हणला आपण. मग नाही म्हणला, तीर्थाचं असं फळच नाही बाबा. तीर्थाचं फळ कव्हा? पवन पाण्यात आंघोळ केली तरच. म्हातारं म्हणलं पवन पाण्यात करू, त्याला काय होय, पवन पाण्यात करू म्हणलं. पोरानं हात धरला, म्हाताऱ्यानं हात धरला, मधल्या धारामध्ये आले.
आणि मधल्या धारामध्ये आले की त्या नदीचा मोठा डोह लागला, आपल्या भाषेत डव्हाळ, मोठा डोह लागला. आता पोरानं ठरिलं, आता मात इथं मथाऱ्याचा खेळ खलास, इथं मथारं सोडून द्यायचं. पण बाबा जसं हे मथाऱ्याचा हात सोडाय पाहलंय तसं मथारा हात कडक धरायले, जसं हे हात सोडाय पाहले तसं मथारा कडक धरायले. त्यानं सगळी ताकद पंजामध्येच आणली, हातच सोडीन. मथार म्हणला, बापू तू ह्या पोटचा हास, पण मला कळाले तू मला इथं मारणार हास. ते म्हणला मग मरा ना, म्हणला मरणार आहे तर मरा. ते म्हणला तू ह्या पाया पडतो बापू, मला या डवात सोडू नको, एक तर खाली सोड नाही तर वरच्या डवात सोड. कोडं सोड, खाली सोड नाही तर कोडं सोड, वरच्या डवात सोड. ते म्हणला मथार का वयामानानुसार येडगिडे झाले का काय? आता मरणाला काय चॉईस असते का? होय, मरायचं म्हणल्यावर त्याला काय आवड निवड असती? मरायचं म्हणल्यावर येळ आली की शहाण्या माणसांनी निघाव. मरानं म्हणला इथंच. ते म्हणला तू या पाया पडतो बापू, इथं सोडू नको, खाली नाही तर वरी सोड. ते म्हणला मरायचं तर इथंच मरा, खाली नाही तर वरी काय. ते म्हणला पाया पडतो बापू, इथं सोडू नको, मया बापाचा हात मी इथंच सोडला होता. यालाच कर्मशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतात, जे कर्म केले केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपाजन ऐसे किती केले कर्म झाले तेची भोग आले. चकारार्थी शब्द लागला, तेची, दुसरे नाही. जे केलंय ते कर्म भोगायला येणारच आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबारायाकडे छत्रपती शिवाजी महाराज गेले असतील आणि म्हणले असतील, महाराज आम्ही असं रयतेच्या कल्याणाचं राज्य स्थापन करणार आहोत. मग या कल्याणकारी राज्यामध्ये हे राज्य कल्याणकारी व्हावं याच्यासाठी तुम्ही आम्हाला कर्म करण्याची रीत सांगा. का? कारण आम्ही या कर्मामधून उतराई झालो पाहिजे. आम्ही राज्य स्थापन करायलो, कदाचित आमच्याच्यानं असंही होईल, कधी अजाणतेपणानं कोणावरती अन्याय होईल, कधी अजाणतेपणानं कोणाला कोणाचा हक्क भेटू शकणार नाही. मग आमच्या राज्यामध्ये आम्ही महाराज कसं कर्म केलं पाहिजे? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं असेल, महाराज कर्म करण्याची रीत म्हणजे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं बघायला गेलं तर ते कर्म दृष्टीभावानं करा, साक्षी भावानं करा, पण ते प्रत्येकाला शक्य नाही. मग कर्मशास्त्राच्या दृष्टीनं कसं कर्म करा? केलेले कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीनं करा. तुम्ही जे कर्म केलंय ते ईश्वराला अर्पण करा. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मुखातलं वाक्य आहे, हे राज्य व्हावे ही तो कोणाची इच्छा? श्रींची इच्छा, माझी नाही. शिवाजी महाराज म्हणले नाही हे राज्य व्हावे, हे नामदार छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांची इच्छा नाही. आज 5-50 रुपयाचा अन्नदान केलं तर त्याच्यापेक्षा मोठं फ्लेक्स लागत आहे.
शिवाजी महाराज म्हणले माझी इच्छा नाही, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही कोणाची इच्छा? श्रींची इच्छा. याला म्हणायचं ईश्वरार्पण बुद्धीनं केलेलं कर्म. याला म्हणायचं ईश्वरार्पण बुद्धीनं केलेलं कर्म. याबद्दल माऊली म्हणतात, मग जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझे ठाई, ऐसी या मद भावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी या येसी. माऊली काय म्हणले? असं ईश्वरार्पण बुद्धीनं जर कर्म केलं, कसं? मग जे जे कर्म निपजे, जे जे कर्म जन्माला येईन ते थोडं आहे का जास्त आहे म्हणायचं नाही, ते देवाला वाहायचं. आणि असं जर केलं तर भगवंत स्वतः त्या कर्म करणाऱ्याला हाताला धरतो आणि कुठं आणतो? सायुज्यता मोक्षापर्यंत घेऊन येतो. विठ्ठल मग मला वाटतं शिवाजी महाराजांनी याच रीतीनं कर्म केलं, त्याच्यामुळं आज शिवाजी महाराजाला आपण दैवी अवतार मानतो. जगाच्या पाठीवर कितीतरी राजे आले, कितीतरी राजे गेले, शिवाजी महाराजापेक्षा कितीतरी मोठ्या सीमा त्यांच्या राज्याच्या होत्या. अलेक्झांडर सारखा राजा असल, जगत जेता अलेक्झांडर म्हणतात, पण जगात कोणी विचारित नाही. आणि नाव निघालं तर शिवा दिल्याशिवाय मुक राहत नाही. पण शिवाजी महाराजाचं नाव निघालं तर शिवाजी महाराजाला साहजिकच इथला प्रत्येक माणूस भगवान शंकराचा अवतार, कोणी भगवान विष्णूचा अवतार मानल्याशिवाय राहत नाही. का? त्याचं कारण आहे शिवाजी महाराजानं केलेलं कर्म हे शिवाजी महाराजाला भगवत स्वरूप बनवतं. शिवाजी महाराजासारख्या तत्ववेत्या, महावेत्या, महापुरुषाला दैवी अवतार मानावं का न मानावं हा स्वतंत्र वादाचा मुद्दा जरी असला तरी मी या मताचा आहे की शिवाजी महाराजाला आपण दैवी अवतार नाही मानलं पाहिजे. का नाही मानलं पाहिजे? एकदा दैवी अवतार मानलं की अनुकरणाची गरज संपती. काय बा शिवाजी महाराज शंकराचे अवतार, त्याला काय ते काही बी करू शकतात, म्हणजे अनुकरणच संपलं ना, आपल्यावरची जबाबदारीच संपली. झटकून टाकला आपण शिवाजी महाराजाला एका वाक्यात. काय म्हणलो? शिवाजी त्याचं काय ते देवाचे अवतार आहे, आपल्याला थोडं त्याच्यासारखं वागणं होणार आहे. एखाद्याला घरचे मायबाप म्हणायला लागले का बापू तुझ्या अंगात जे रक्त आहे ते शिवाजी महाराजाचं रक्त आहे, जरा चांगलं वागाव, घराचं नाव पुढे न्याव, निर्व्यसनी राहाव. ते म्हणते शिवाजी महाराजाचं काय ते देवाचे अवतार होते. अशी अनुकरणाची गरज संपती. म्हणून शिवाजी महाराजासारख्या महापुरुषाला आम्ही दैवी अवतार नाही मानलं पाहिजे. हा जरी माझा युक्तिवाद असला तरी शिवाजी महाराजाला दैवी अवतार मानलं, एवढी पूज्यता निर्माण का झाली? त्याचं एकच कारण शिवाजी महाराजांना केलेलं कर्म. विठ्ठल मग शिवाजी महाराजांना तुकोबाराने असा उपदेश केला असेल, महाराज तुम्ही काय करा, 4 पद्धतीनं कर्म करा. ते कोणती पद्धत? तर महाराजांना तीच शिवाजी महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणात स्वामी कांत गुरु भक्ती स्वामी कांत गुरु भक्ती स्वामी कांत गुरु भक्ती स्वामी कांत गुरु भक्ती
तुकोबारायांनी शिवाजी महाराजाला सांगितलं असेल, राजे कर्म करा, बिंदास करा. कसं करा? स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नो हे तुझा. तुकोबाराय म्हणले, राजे माझ्या अनुभवातून सांगतो, तुम्ही बिंदास कर्म करा. कसं करा? तर केलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. स्वामी काज या शब्दाची या शब्दाचा विग्रह केला तर स्वामी या शब्दाचा अर्थ मालक एका अर्थानं घेता येतो आणि परमेश्वर एका अर्थानं घेता येतो. काज म्हणजे काम. आपण करत असलेलं कर्म देवानं दिलेलं काम म्हणून करा किंवा मालकानं दिलेलं काम म्हणून करा. शिवजयंतीच्या अनुषंगानं जर विचार केला तर याला देवानं दिलेलं काम म्हणून हे शिवाजी महाराजांनी केलं आणि मालकानं दिलेलं काम म्हणून शिवाजी महाराजाच्या मावळ्यांनी केलं. स्वामी काज या शब्दावरची थोडीशी भूमिका स्पष्ट करतो. शिवाजी महाराजाचं जीवनचरित्र जर बघायला गेलं तर शिवाजी महाराजांना आपल्या केलेल्या सगळ्या कार्याचं यश हे परमेश्वराच्या चरणी बहाल केलं आणि शिवाजी महाराजाच्या मावळ्यानं केलेलं कर्म हे त्याचा बॅनरला फोटो लागावं म्हणून केलं नाही. शिवाजी महाराजानं त्याला हार देवावं म्हणून केलं नाही. शिवाजी महाराजानं सभेत भाषण करताना त्याचं नाव घ्यावं म्हणून केलं नाही. शिवाजी महाराजासाठी त्याने येडेचाळे केले नाही. शिवाजी महाराज मावळ्यासाठी नेते नव्हते आणि शिवाजी महाराजासाठी मावळे कार्यकर्ते नव्हते. शिवाजी महाराजाच्या मावळ्यानं जे कार्य केलं ते माझ्या स्वामीसाठी, छत्रपती शिवाजी महाराजासाठी मी कार्य करणारा याच बुद्धीनं केलं. अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. याच बुद्धीनं शिवाजी महाराजाच्या सगळ्या मावळ्यांनी कार्य केलं. किती तरी उदाहरणं शिवाजी महाराजाच्या त्या चरित्रामध्ये येतात. अगदी शिवा काशीदाचं उदाहरण असेल, बाजीप्रभू देशपांड्याचं उदाहरण असेल, मदारी मेहतराचं उदाहरण असेल, हिरोजी इंदलकरांचं उदाहरण असेल, तानाजी मालुसरेंचं उदाहरण असेल. एका मावळ्याची एक जीवनगाथा बघा. काय माईच्या इमानदारीनं महाराज शिवाजी महाराजाचा इतिहास वाचताना माणसाच्या अंगावर काटा आला नाही, माणसाचे डोळे दबदबले नाही आणि हृदय द्रवित झालं नाही तर माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. इमानदारीनं शिवाजी महाराजाचं चरित्र आयुष्यात वाचा. एका मावळ्याचं चरित्र असा, एका मावळ्यावर स्वतंत्र चित्रपट निघल, जगानं प्रेरणा घ्यावं असा एका मावळ्याचं कार्य आहे. काय महाराज किती लोक येडे असतात मला सांगा ना. आम्ही जर कुठे कीर्तनाला निघालो महाराज, साधा हातापायाला खर्चटलं तर आम्ही कीर्तन कॅन्सल करतो. खऱ्याला काय घोर आहे होय? निघता आमच्या हातापायाला खर्चटलं तर आम्ही कार्यक्रम कॅन्सल करतो. काय आत्मीयता असेल, काय समर्पण बुद्धी असेल, काय त्याग असेल. स्वतःच्या पोटच्या लेकराचं लग्न असताना तानाजी मालुसरे कुठं निघाले? कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाले महाराज. साधी गोष्ट आहे काय? यालाच म्हणायचं स्वामी काज. यालाच काय म्हणायचं? स्वामी काज. माझ्या आयुष्यात काय चाललंय ना हे दुय्यम आहे. माझ्या स्वामीनं सांगितलेली आज्ञा मला शिरसावंदी आहे, याला म्हणायचं स्वामी काज. अशाच बुद्धीनं शिवाजी महाराजाच्या सगळ्या मावळ्याचं कार्य आहे. सगळ्या मावळ्याचं काय झालं? ज्या वेळेला दिलेर खानानं आणि मिर्झा राजा जयसिंगानं शिवाजी महाराजाच्या स्वराज्यावरती आक्रमण केलं, त्यावेळेला पुरंदराचा तह झाला आणि पुरंदराच्या तहामध्ये असं ठरलं की छत्रपती शिवाजी महाराजांना काही किल्ले मुघलांना द्यायचे. महाराजांना नाईलाजानं तह करावं लागला. बघा शिवाजी महाराजाच्या जीवनचरित्रातून हे पण शिकावं. माणसानं इतकंही कठोर असू नये की मोडून निघन परिस्थितीनं. माणसानं कधी लवचिक असलं पाहिजे. माणसाला कधी नम्रतेच्या भूमिका सुद्धा घेता यायला पाहिजे. महाराज तुकोबाराय म्हणले नम्रतेची भूमिका तर एवढी महत्वाची आहे, जो नम्र झाला त्यानं म्हणले देवाला कोंडण्याचं काम केलं. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा तेने कोंडिले झाला भूता तेने कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा तेने कोंडिले आनंदा.
टाळी वाजवा, वाजली पाहिजे कधी मध्ये, बरं राहते, झोपही मोडती. अशी नम्रतेची भूमिका तुकोबारांनी सांगितलं. जो नम्र झाला भूता त्याला त्याच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये एवढं सामर्थ्य असते, तो देवाला कोणतो महाराज, देवाला. तशा वेळेनुसार भूमिका आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामधून पदोपदी शिवाजी महाराजाच्या चरित्रातून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. पदोपदी एका एका क्षणाला एका एका वाक्याला आपलं जीवन बदलून जाईल एवढा मोठा आशय शिवचरित्रात आहे. एवढा मोठमोठाला आशय आहे. शिवाजी महाराजाच्या स्वराज्यावरती ज्यावेळेला मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाचं आक्रमण झालं त्यावेळेला शिवाजी महाराजानं घेतलेली भूमिका अशी आहे, मी जर हट्ट करून राहिलो, मी जर इथं हट्ट करून इथंच थांबलो आणि मी जर लढाई अशीच सुरू ठेवली, माझी रयत मरण, रयतेतला एक एक माणूस मरण, मावळा मरण, त्याच्यापेक्षा आपण एक पाऊल मागं घेऊ. एक पाऊल मागं घेऊन आपल्या मावळ्यांना पुन्हा एकदा नव्यानं एकत्रित करू आणि अशी लढाई उभी करू, अशी लढाई उभी करू की आपल्या लढ्यामध्ये परत कुणीच नाही टिकलं पाहिजे. मला वाटतं आयुष्यात सुद्धा माणसानं हे शिकावं. प्रतिकूल परिस्थिती येते, संकट येतात, वाईट गोष्टी माणसाच्या आयुष्यात येतात, 2 पावलं मागं यावं, आत्मचिंतन करावं, स्वतःवर काम करावं, स्वतःच्या विचारावर काम करावं, स्वतःच्या सामर्थ्यावर काम करावं आणि पुन्हा पुढे वाटचाल सुरू करावी. हे शिकलं पाहिजे आम्ही शिवचरित्रातून. निस्ती शिवजयंती साजरी करून उपयोग नाही महाराज. खरंच या लोकांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नाही तर आता काय सांगावं महाराज, अर्धी पिऊन गर्दी करायला आणि गावभर बोंबलत नाचत हिंडायलेत कळते. हे शिवचरित्रातून शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी ठरवलं, मी आडमुठेपणा करणार नाही, मी पुरंदराचा तह करतो. पुरंदराचा तह झाला. पुरंदराच्या तहामध्ये असं ठरलं, शिवाजी महाराजानं काय करायचं, औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जायचं. काही किल्ले दिले. शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात अवघे 23 किल्ले राहिले. शिवाजी महाराजांनी जाता जाता आपल्या एका मावळ्यावर, आपल्या एका इंजिनियरवर, आपल्या एका अभियंत्यावर, एका कारागिरावर काम टाकलं. हिरोजी इंदुलकर त्याचं नाव होतं. शिवाजी महाराजांना सांगितलं, हिरोजी आम्ही जोपर्यंत आग्र्याहून वापस येतो तोपर्यंत या स्वराज्याची राजधानी जावळी म्हणजेच आजचा रायगड आम्हाला बांधून झालेला पाहिजे. हिरोजी इंदलकरांना कामाचा विडा उचलला. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याला कैद झाले. इकडे हिरोजी इंदुलकरांनं रायगडाचं कार्य सुरू केलेलं आहे. रायगडाचं कार्य सुरू आहे महाराज. रायगडाचं कार्य करता करता स्वराज्याचा खजिना संपला. हिरोजी इंदुलकराला काय करावं काही सुचनं. गावी गेले. स्वतःची सगळी जमीन विकली, स्वतःचं राहतं घर विकलं, बायकोचे दागिने विकले, आपले अलंकार विकले. राहिलेला रायगड हिरोजी इंदुलकरांनं पूर्ण केला. जगदीश्वराचं मंदिर बांधून पूर्ण केलं. संपूर्ण दरबार बांधून पूर्ण केला. महाल, बाजारपेठा, भव्य दिव्य दरवाजा असा सगळा वैभवशाली, जगाला जगतवंदनी असा भव्य दिव्य रायगड हिरोजी इंदुलकरांनं बांधून पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराजाची आग्र्याहून सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज आले. पाहतात तर काय, डोळ्याचं पारणं फिटावं असा भव्य दिव्य रायगड हिरोजी इंदुलकरांना उभा केलाय. शिवाजी महाराज रायगडाकर एकटक फक्त बघत राहिले. शिवाजी महाराजाला सगळी वार्ता कळाली. हिरोजी इंदलकर स्वतःच्या सवंगड्याकडे गेले आणि म्हणायला लागले, खरं सांगा माझ्या राजाला कुणा खबर केली की मी माझी स्वतःची जमीन विकली, स्वतःचं राहतं घर विकलंय? कोणं माझ्या राजाला सांगितलं? त्यावेळेला मावळ्याने सांगितलं. आपल्या राजाला सांगायची गरज नाही हिरोजी. आपला राजा हा स्वतःच्या मावळ्याचे सुखदुःख जाणणार आहे. माझ्या राजाला जाणीव आहे. माझ्या राजानं जाणलं असेल हिरोजी. तुमचं काय? हिरोजी इंदलकराला छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलून घेतलं आणि हिरोजीला सांगितलं, हिरोजी हा रायगड पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो. मागा काय मागता? इनाम मागा, जमीन मागा, जुमला मागा, वाडा मागा, काय मागायचं तर मागा. नम्र झाले महाराज हिरोजी इंदुलकर आणि म्हणतात, राजे या सेवकाला तुमच्यासारख्या महान स्वामीची सेवा करायला भेटली, याच्यापेक्षा मोठं परमभाग्य राजे आमचं काय असणार आहे. या सेवकाला राजे काहीच नका. तुमच्या चरणाची पायधूळ अशीच आमच्या मस्तकावर लागून राहू द्या. तुमच्या चरणाची सेवा करायचं भाग्य आमच्यासारख्याच्या आयुष्यात आले राजे. याच्यापेक्षा या हिरोजीला काय पाहिजे नाही राजे. या हिरोजीचं जीवन स्वराज्यासाठी आपली काया झिजून कृतार्थ झालंय राजे.
मला काहीच नको. शेवटी शिवाजी महाराज होते. म्हणले असं नाही हिरोजी, आमचा आदेश म्हणून मागा. शिवाजी महाराजांना आदेश शब्द तोंडातून काढल्यामुळं आपल्या राजाच्या शब्दाचा मान राखून हिरोजी म्हणले राजे एकच मागणं आहे, जगदीश्वराचं जे आम्ही मंदिर केलंय त्या मंदिराच्या पायरीवर फक्त आमचं नाव लिहिण्याची अनुमती द्या राजे, फक्त आमचं नाव लिहिण्याची अनुमती द्या. हक्के पक्के झाले शिवाजी महाराज. आश्चर्यचकित झाले. अरे काय माणूस आहे, स्वतःची जमीन जुमला सगळं विकलंय, सर्वस्व पणाला लावलंय. आम्ही काय मागायचं ते मागा म्हणतोय आणि हा माणूस काय मागतोय, पायरीवर नाव लिहायची परवानगी मागतोय महाराज. कारण विचारलं शिवाजी महाराजानं. त्यावेळेला हिरोजी म्हणतात तुम्ही ज्या ज्या वेळेला जगदीश्वराचा राज्याभिषेक करायला जासाल त्या त्या वेळेला तुमच्या पायाची पायधूळ राजे माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर राज्याभिषेक करेन. यानंच माझं जीवन कृतार्थ होईन. यालाच म्हणायचं स्वामी काज विठ्ठल. काय महाराज निष्ठा असल. आज एखाद्या कार्यकर्त्यानं एखादा नेता निवडून आणला तर ते म्हणतंय सवच आपल्या नावानं हे टेंडर टाका, बायकोच्या नावानं ही पॉलिसी काढा. अरे एवढा मोठा रायगड हिरोजीनं बांधून दिला महाराज. काय मागितलं हो, काय मागितलं. शिवाजी महाराजाच्या पायाची धूळ मागितली. शिवाजी महाराजाच्या पायाची धूळ. यालाच महाराज स्वामी काज म्हणतात, यालाच स्वामी काज म्हणतात. हो आज 21व्या शतकात एवढं अवघड झालंय. गडी चहा बेत बसतंय, मालकाना म्हणतंय तवर शेण वडून घ्या. मालक म्हणतंय चला फवारणीचे दिवस आहेत. नाही दिवस उजळला की सुरू केलंय. मालकानं टुमनच लावलंय. 10 वाजू द्यावा, स्वयंपाक वाचा राहिलाय, पोटात अन्नाचा दाना नाही. हे आजचे मालक आणि आजचे गडीन. काय स्वामीनिष्ठा महाराज, काय स्वामीनिष्ठा हो. तानाजी मालुसरेनं पोराचं लग्न सोडलं. हिरोजी इंदरकरांना सर्वस्व पणाला लावून सुद्धा एवढी साधी गोष्ट मागितली. शिवाजी महाराजाचे मावळे आपलं कार्य शिवाजी महाराजाला समर्पित करायचे आणि शिवाजी महाराज आपलं कार्य ईश्वराला समर्पित करायचे. याचंच नाव स्वामी काज विठ्ठल. दुसरा शब्द बघा, दुसरा शब्द आहे गुरुभक्ती. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनात गुरुभक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनात गुरुभक्ती एवढी मोठी आहे की राजा म्हणून शिवाजी महाराजा एवढी गुरुभक्ती कोणा केली नाही. शिवाजी महाराज ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला भेटले, कदाचित तुकोबारायच्या कीर्तनात काय वेदांताचा मोठा मोठा विषय सुरू असेल. आता आपल्याला काय येत नाही आता होय. वेदांताचा एखादा मोठा नारायण महाराज सिद्धांत सुरू असन. वैराग्यच उत्पन्न झालं शिवाजी महाराजाला. शिवाजी महाराज म्हणले तुकोबाराय आम्हाला तुमच्या चरणाजवळ ठेवा, आम्हाला इथंच राहू द्या, तुमचे वारकरी करून घ्या, तुमच्याच पंथामध्ये तुमच्या सोबत फिरणार. सगळ्याच्या सगळ्या स्वराज्याची 7-12 गुंडाळीन तुकाराम महाराजाच्या पदरात टाकली. शिवाजी महाराज आपल्या राहत्या ठिकाणी गेले आणि तुकोबारायांना नजराने पाठिले. नजराने हो नजराने पाठिले महाराज. केवढी मोठी गुरुभक्ती. तुकोबारायांना ते नजराने नम्रपणानंच वापस केले. तुकोबाराय म्हणले हे तुमचे नजराने आम्हाला नको. तुमचे येरवित धन, 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 तुमचे येरवित धन 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 धन, तुमचे येरवित धन, तुमचे येरवित धन, तुमचे येरवित धन ते मद मृत्यू के समान, तुमचे येरवित धन ते मद मृत्यू के समान, ते मद मृत्यू के समान.
सगळं वापस केलं आणि महाराज तुकोबाराय म्हणतात, शिवाजी महाराज तुम्ही अशा वैराग्याच्या गोष्टी करू नका. काय बोलायले तुम्ही, तुम्हाला कळतंय का? तुमची ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान, हे आम्हाला काय नको काय नको, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सांगितलेल्या रीतीनं फक्त तुम्ही कर्म करा. शिवाजी महाराजाला तुकोबारायांनीच उपदेश केला. बघा काय पदवी आहे शिवाजी महाराजाला, छत्रपती ही पदवी सगळ्यात पहिल्यांदा कोण दिली तर ती माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने दिली. तुकोबाराय म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. ही पदवी तुकोबारायांनी दिली. काय म्हणले, तुम्ही असं कर्म करा की छत्रपती पदवीला तुम्ही सन्मान करसाल. महाराज मी आवर्जून वारंवार एक वाक्य सांगत असतो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनाला शोभा यावी म्हणून तुम्हाला आम्हाला पदव्या लावावं लागतात, पण जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखी माणसं अशी असतात, तुमच्या आमच्या जीवनाला पदव्यांमुळे शोभा येते, पदव्यांमुळे तुमच्या आमच्या जीवनाचा गौरव होतो, पण तुकोबारायांसारख्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या माणसांमुळं त्या पदव्यांचा गौरव होतो. एवढी मोठाली व्यक्तिमत्व होती. या छत्रपती पदवीचा जराशी संधी करा. छत्र म्हणजे काय, सावली धरणारा. पती म्हणजे काय, जमिनीशी म्हणजे त्या राजाच्या भूभागाशी ज्याचं लग्न झालंय असा राजा. त्याला म्हणजे राजा म्हणजे काय, राज्याच्या भूमीशी लग्न होतं, त्याच्यामुळे त्या भूमीचा तो पती होत असतो. या सगळ्या रयतेवर मायेचं छत्र धरण्याचं सामर्थ्य ज्या राजात आहे त्याचं नाव छत्रपती. आणि छत्रपती या पदवीला खऱ्या अर्थानं फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजानं, संभाजी महाराजानं, राजाराम महाराजानं, ताराराणी आईसाहेबांना न्याय दिला. त्याच्यानंतर कर्तृत्वाच्या दृष्टीनं छत्रपती कोणी झाला असं मला वाटत नाही. म्हणून तुकोबारायांना ही पदवी दिली. आणि शिवाजी महाराज हे मरेपर्यंत तुकोबारायांशी वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ होते. कधी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराच्या मागं जो चोपदार असतो ना, चोपदार, त्या चोपदाराचा पेहराव कधी लक्ष देऊन बघा. तो पेहराव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा पेहराव आहे. ज्या वेळेला तुकोबारायांची दिंडी तुकोबारायाच्या वंशजानं, मला वाटतं नारायण महाराज देहूकरानं सुरू केली होती, त्यावेळेला मुघलाईचं आक्रमण त्या दिंडीवर होत होतं. त्यावेळेला ते चोपदार जे दिलेले आहेत ना, हे स्वतः छत्रपती संभाजी महाराजांना दिलेले आहेत. तेव्हापासून ते पेहराव आपल्या इकडं चालत आलेला आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजसत्तेचा राजाश्रय होता आणि शिवाजी महाराजाच्या राजसत्तेला वारकरी संप्रदायाच्या धर्मसत्तेचा अधिष्ठान होतं. विठ्ठल मग शिवाजी महाराजाच्या चरित्रात हे स्वामी काजय आहे. आणि शिवाजी महाराजांच्या तुकोबारायांच्या प्रती असणारी जर भक्ती बघितली तर गुरुभक्ती सुद्धा आहे. तिसरा शब्द काय आहे, हा बोला बोला, बरोबर आहे, पितृवचन. तिसरा शब्द आहे पितृवचन. पितृवचन म्हणजे इथं पितृ आदी करून पिता आणि माता. पितृ म्हणजे फक्त पिता नाही, पिता आणि माता आपल्या आई वडिलांच्या वचनासाठी आपण जीवन जगणं. शिवाजी महाराजाचं जीवन वेगळं काय. शहाजी राजांची इच्छा होती. शहाजी महाराजाला काय म्हणतात, स्वराज्य संकल्पक. स्वराज्याची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा कोणाच्या मनात आली, शहाजी महाराजांना. कदाचित कोणी इतिहास वाचला असेल नाही, पण स्वराज्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न हा शहाजीराजानं केला आहे. ज्या वेळेला शहाजीराजे आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून होते, त्यावेळेला शहाजी महाराजांना आदिलशहाविरुद्ध बंड करून, विद्रोह करून सगळ्यात पहिल्यांदा कोंढाण्याला स्वराज्याची राजधानी केली. पण तो प्रयत्न काही फितुराईमुळं, काही गोष्टीमुळं फसला. पुन्हा शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारी सरदार म्हणून रुजू झाले. त्यावेळेला शहाजी महाराजांना स्वप्न बघितलेलं आहे. ते स्वप्न शहाजी महाराजांनी, जिजाऊ आईसाहेबांनी जगलं. ते जगलेलं स्वप्न हे वस्तुस्थितीमध्ये आणि सत्यामध्ये उतरवण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना केलं. अरे बायकोसाठी कोणी ताजमहाल बांधला असेल आणि ते ताजमहाल कसा बांधला असेल आणि कसा नाही आम्हाला माहीत नाही. किती माणसं मारले, कामगार मारले आम्हाला माहीत नाही, पण स्वतःच्या आईबापासाठी जगाला देखणं असं स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं. याला म्हणा महाराज पितृवचन, याला पितृवचन. हो, शिवाजी महाराजाचं चरित्र पहा आणि आज आपलं जीवन बघा काय अवस्था आहे.
तरुण पोरग 15-16 वर्षाचं पोरग नाही महाराज, मायबापाला फिरून बोलतंय. मायबापानं काय सांगितलं तर ऐकत नाही. त्याला असं वाटतंय, अशा गुरमीत राहते नागेश भाऊ, त्याला वाटतं ही दुनिया मया भोवतालून चलायली. राडा 302 काट डालूंगा, मार डालूंगा, ये काय आणखीन काय असते, हवा भाऊ. तुम्ही पुन्हा काय, तुम्ही ज्याला भाऊ भाऊ तुम्ही ज्यांच्या जीवा उड्या मारता ते आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात. अरे काय तुम्ही करायले, काय तुम्ही बोलायले. तुम्ही घरात मायबापासोबत नीट वागणं आणि बेंबीच्या देठापासून शिवाजी महाराज की जय म्हणायले. तुम्हाला एक वाक्य बोलू का, जबाबदारीनं बोलतो, माफी मागून बोलतो. शिवाजी महाराजाच्या नावानं जयघोष नाही केला तरी चालेल, आई बापाच्या इच्छेसाठी जीवन जगा. शिवाजी महाराज स्वतः तुमचा गौरव करतील. वेगळं काय करायची गरज नाही महाराज, वेगळं काय करायची गरज नाही. काय आमच्या पोराचे वागणे झालेत महाराज. परभणीला, पुण्याला, कोठं संभाजीनगरला, कोठण शिकायला जातात, नांदेडला जातात, 11वीला पोरग टाकतात. त्या IIBला क्लासला कमी, त्या स्ट्रॉनं काफी ओढीतच जास्त बसते. कायच करावं कायच नाही, मला तर समजच न झालंय. कोठं मायबाप, आर बापू तुहा बाप पाहाय माय 4 जागी 80 रुपयाच्या बनिलीला गाठी मारायले आणि तू 15 वर्षाच्या शेंबड्या पोरीला घेऊन 100 रुपयाची कॉफी प्याला, म्हणजे तुला काय अकल गिकल. बिचारी माय तुही लग्नामध्ये आहेराची आलेली साडी तिला नेसा वाटणं तरी नेसायली. कापूस येसतानी कात्र्या लागून अंग खाजत आहे म्हणून तुहच जुनं शर्ट घालायली. आणि तू तिकडं चालला फिरायला, मोकार बोंबलं थिंडायला. अशी परिस्थिती आहे. देवीदास बुवा, तुकाराम महाराज, लॉकडाऊन झाल्याच्या नंतर जी पहिली लेखी परीक्षा झाली ना, लेखी, या SRTM यूनचा नांदेड युनिव्हर्सिटीचा निकाल सांगायला तुम्हाला. BA मध्ये रूम करून राहून सुद्धा फक्त 20% पोराचे सेमिस्टर क्लिअर निघाले. किती टक्के पोराचे सेमिस्टर क्लिअर निघाले आहेत, म्हणजे 80% अवलादी तिथं रूमवर राहिल्यात. सकाळी उठलं की त्याला नाश्ता आहे, नाश्ता झालं की दुपारी मेसला जेवण आहे, 2 GB रिचार्ज आहे, 5G फ्री आहे, रात्री जेवण आहे, 1,500 रुपयाची जीन्स पॅन्ट आहे त्याला घालायला, 1000च्या खाली तर नाहीच, कोणाचीच नाही. आणि ते 5 मधले 2 इशे काढायले, त्याचा इथं सत्कार करावं का नाही सांगा बरं. काय करावं काय. मला तर असं वाटतंय माई दगड घेऊन टन्न हाणून घ्यावा. लईच कालटे बेकार वागायले तो, काय सांगाव, लईच बेकार वागायले. महाराज लाज वाटायली कवा कवा तर संशय येत आहे. एवढी नपुंसकता आमच्या आयुष्यात आहे, एवढी नपुंसकता आहे. अरे कोठं ते आमचे मावळे, कोठं आमचे छत्रपती संभाजी महाराज. छावा चित्रपट जाऊन बघा. 40 दिवस काय यातना सहन केल्यात महाराज, काय यातना सहन केल्यात. आणि हे खाता खाता कॅफेला बसल्यावर त्या पोरीनं हा केलं की हे दस्ती घेते करीत आहे. काय कराव काय. ते महाराज शंका येते आमच्या अंगात तेच रक्त आहे का. कारण किती नपुंसक महाराज. तिनं जर याचा 2 दिवस फोन नाही उचलला, हे मित्राला म्हणते जब्या इथं शेजारच्या पानपट्टीवर जाय आणि तिथून पुढे त्या भाऊच्या वाईन शॉपवर जाय, 2 गिलास. त्याचं काय काय असतं सांगा आता. काय कराव. आणि पुन्हा 8 दिवसाने इकडून तिकडून काट लावून तिला सापडत आहे. ती म्हणती बेबी हे बघ, जे झालं ते झालं, माझ्या मर्जीनं झालं का कसं झालं का ॲक्सिडेंटली झालं मला काय माहीत नाही. भैयानं मला फोनवर बोलताना धरलंय, मरणाचं तुडीलंय, त्याच्यामुळे मी का तुला बोलणार नाही. आणि तू का नाही, मला विसरून जाय आता. हे वापस येतंय महाराज. माईच्यान म्हणतंय आयुष्यात मह्या छकुलीला सोडून कव्हाच विचार केला नाही. मही जी प्लॅनिंग होती ती छकुलीच्या भोवतालच फिरायची. जगण्यात मजाच नाही. दोरखांड घेत आहे,
वरी पाहतंय आणि मायच्यान जीव देतंय, हा विनोदाचा भाग नाही. कितीतरी पोरं एवढे नपुंसक झालेत, एवढे हिजड्यासारखे वागायलेत, एवढे नालायकपणानं वागायलेत, एवढूशा कारणासाठी आमच्या अवलादी जीव द्याल्या, जीव. हा विनोदाचा भाग आहे. विनोद वाटत असेल कदाचित, पण हा विनोदाचा भाग नाही. किती त्यागाचा, किती शौर्याचा इतिहास आपला. दोरखांड गेले तर औषधं प्याले तर थू आहे तुमच्या जिंदगी. नाही महाराज, असं जीवन जगू नका. काय कोणतं रक्त आपल्या अंगात आहे ना आपण काय वागायलो. तर एकदा महाराज, एकदा तुम्हाला सांगतो, ज्या आईवडिलाचं लेकरू तरुण वयात गेले ना महाराज, एकदा त्याच्या आईवडिलाला जा, एकदा त्याच्या आईवडिलाची अवस्था पहा महाराज, एकदा भेटून या. तुम्ही मरून जासाल, मित्र 4 दिवस नाव काढीन, प्रेयसी 1 महिनाभर नाव काढीन, ज्याच्या त्याच्या कामाला लागताल, विसरून जाताल. तुमच्या आईवडील ना हसते खेळते आईवडील तुमचे फक्त जिवंत मुर्दे होतील, मुर्दे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आयुष्यात वाईट विचार टाकून द्या आणि जीवन जगायचं तर पितृवचनासाठी म्हणजे आईवडिलासाठी एकदा जीवन जगून बघा. यदा कदाचित स्वर्गात गेल्या शिवाजी महाराजाची भेट झाली ना, जसं आपल्या मावळ्याला शिवाजी महाराज गौरवासाठी कडं भेट करायचे सोन्याचं, तुम्हाला सुद्धा शिवाजी महाराज कडं भेट दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सुद्धा भेट दिल्याशिवाय राहणार नाही. चौथी गोष्ट कर्म करण्याची रीत सांगितली ती म्हणजे पितृवचन. याला व्हाईस वर्सा करा. व्हाईस वर्सा म्हणजे त्याला काय म्हणतात, आदला बदलीनं बघा. सेवापती हे महिलेच्या अनुषंगानं बघा आणि पत्नीशी एकरूपता हे पुरुषाच्या अनुषंगानं विचारात घ्या. आपल्या बायकोशी प्रामाणिक असलं पाहिजे आणि प्रत्येक बायकोनं सुद्धा आपल्या पतीशी प्रामाणिक असलं पाहिजे. थोडं संस्कारहीन आमचं जगणं आजकाल झालंय. एवढं संस्कारहीन झालंय महाराज, तुम्हाला पुण्याची केस आठवत असं नाही. आठवती का पुण्याची केस म्हणल्यावर एखादं काही प्रकरण आठवतंय का? काय आठवतंय? कार ड्रायव्हिंग आता तरी काय आठवतंय का? नाही आठवत? आठवत नाही? अग्रवाल नावाच्या एका 17 वर्षाच्या पोरानं एका मुलीला आणि एका मुलाला चिरडलं होतं रात्री 3 वाजता पुण्यात. आठवतंय आता? आठवलं ना? तो अग्रवाल नावाचा मुलगा जरूर दोषी आहे, त्याला जरूर शिक्षा झाली पाहिजे. पण माझा एक प्रश्न असा, प्रामाणिक प्रश्न असा आहे, 3 वाजता स्वतःच्या संबंधामध्ये पाहुण्या रावण्यात नसणाऱ्या मुलासोबत धुंद होऊन नशेमध्ये ती मुलगी सुनसान रस्त्यावरती काय करत होती? प्रश्न आहे ना महाराज. आजकाल मुलीची अशी मानसिकता झाली की, एक लक्षात घ्या, माझं एक वाक्य लक्षात ठेवा, संस्कारयुक्त असणारं स्वातंत्र्य चारित्र्य निर्माण करतं आणि संस्कारहीन असणारं स्वातंत्र्य आयुष्य बर्बादीला लावतं. स्वातंत्र्य असावं, पण कसं असावं? जिजाऊ मासाहेबांसारखं असावं, येसुराणी आईसाहेबांसारखं असावं. छावा चित्रपटात बघा, संभाजी महाराज ज्या वेळेला लढाया करत होते, स्वराज्याचा कारभार कोण पाहत होतं? येसुबाई आईसाहेब पाहत होत्या. स्वातंत्र्य होतं, पण संस्कारानं युक्त स्वातंत्र्य होतं. आजकालचं स्वातंत्र्य आहे पण संस्कारहीन स्वातंत्र्य आहे. आजोबाला लाज वाटायली नातीचे कपडे पाहून, पण नातीला लाज नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणायला गेलं तर माझं स्वातंत्र्य आहे आणि वरून म्हणतात देशामध्ये नको ते कृत्य वाढायलाच नाही पाहिजे, बिलकुल नाही वाढायला पाहिजे. पुरुष आहे ना 100% चांगला असलं पाहिजे. पण तुम्हाला एक दृष्टांत सांगतोय, उदाहरण सांगतो. मला सांगा, इथून जवळ्याला जाताना समजा एक चोरायची वस्ती आहे, नसल एखादी पण हाय, कीर्तनात असती. इथून जवळ्याला जाताना चोरायची वस्ती आहे आणि चोरायच्या वस्तीमधून तुम्ही रात्री 2 वाजता निघाले पायानं आणि तुम्ही घरातले सगळे दागिने अंगावर घातलेत, हातात 4 अंगठ्या घातल्यात, मया नाहीत दाखवायला, तुम्ही पैसे बकळ दिले तर पुढच्या वर्षी दाखवतो केलं तर त्याचं प्रमाण वाढतंय.
तुमचं काय मत आहे? सहमत असाल तर सहमत, नसा नाही तर नाही म्हणा. आपल्याला वागणूक कशी दिली गेल्या पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदा स्वतः आपण ठरवत असतो. काय मत आहे या गोष्टी तुमचं महाराज? आपण जर सतत विनोदी स्वभावाने राहत असतील तर आपल्या एखाद्या महत्वाच्या गोष्टीला सुद्धा लोक सिरियस घेत नाहीत. तसं आपण जर मर्यादा ओलांडून राहत असतील तर आपण त्या चोरातून वस्तीतून चालल्यासारखं आहे. तसंच सेवापती या शब्दाचा अर्थ चारित्र्ययुक्त जीवन जगणं असा लावून घ्या. आणि तुकोबाराय म्हणतात, छत्रपती शिवाजीराजे असं कर्म जर तुमच्या स्वराज्यामध्ये घडलं तर दुसरी कोणती देवाची पूजा नाही, हीच पूजा आहे म्हणले अभंगाचं दुसरं चरण. हीच विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नो हे तुझा, अनुभव नाही तुझा, तुकोबाराय म्हणले, असं कर्म केलं ना राजे, तुम्हाला देव मिळवण्यासाठी माझ्याकडे यायची गरज नाही. हेची विष्णूची महापूजा घडी मी बी बघितली. पूजा आटपून घ्या, 10 मिनटं फक्त वेळ घेणार आहे तुमचा, जास्त घेणार नाही. तुकोबाराय म्हणतात, असंच राजे तुम्ही कर्म करा, माझ्याकडे यायची राज्य टाकायची तुम्हाला गरज नाही. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखित व्हा. शिवाजी महाराज सुद्धा दुसऱ्याच्या दुःखानं दुःखित झाले. आणि शिवाजी महाराज दुसऱ्याच्या दुःखानं दुःखित झाले म्हणून 400 वर्ष उलटत आले तरी शिवाजी महाराजाचं स्थान देवाच्या बरोबरीनं महाराष्ट्राच्या देवाऱ्यात आहे. हो, शिवाजी महाराजांना विचार पेरलेला किती मोठा होता. आता छावा चित्रपट जवळपास सगळ्यांना बघितला असेल. बघितला नसला तर एकदा आवर्जून बघा. त्याच्यामध्ये काही थोड्याफार इतिहासाच्या कमी जास्त गोष्टी आहेत. वा, टाळी वाजवा एकदा मित्रमंडळासाठी. उद्या संध्याकाळी 7 वाजता आपल्या राजाचा, छत्रपती संभाजी महाराजाचा छावा चित्रपट मंदिरावरती प्रदर्शित होणार आहे. वा, सगळ्यांना बघायला यायचं. जे कीर्तनाला घरी राहिले त्याला सुद्धा घेऊन या. किती कौतुक करावं तुमचं. वा, उद्या सगळ्यांना या. राजाचा इतिहास, राजाचा चित्रपट बघा. आणि त्या चित्रपटामध्ये बघा, औरंगजेब 5 ते 7 लाखाची जवळपास, आकडा कमी जास्त आहे, काही इतिहासकारांच्या मतानं 5 आहे, काहींच्या मतानं 7 आहे. एवढी फौज घेऊन औरंगजेब कुठं आलाय? दख्खनेमध्ये, म्हणजे दक्षिणेमध्ये, म्हणजे शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात. त्यावेळेला ऐका मायमाऊल्यांनो, त्यावेळेला औरंगजेब इथं आला. संभाजी महाराजाचं सैन्य उन्हपुरं जवळपास 1 लाखाच्या आजूबाजूला आहे.
त्यावेळेला औरंगजेबाच्या सरदारांच्या काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, एवढी मोठी आपली सेना नारायण महाराज, एवढी मोठी सेना असताना शिवाजी महाराजाचं स्वराज्य एवढं छोटं, केवढं छोटं, शिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या 3 पट औरंगजेबाचा एक मुलूक आणि अशा 22 मुलखाचा औरंगजेब राजा. किती मुलखाचा? 22. म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजाचा मृत्यू झाला त्यावेळेला औरंगजेबाचं राज्य किती पटीनं मोठं होतं? 66 पटीनं. 66 पटीनं मोठं राज्य. एवढ्या मोठ्या राज्याचा राजा असणारा औरंगजेब इथं आला. इथं आल्याच्या नंतर काही सरदाराने विचारलं, जहापना एवढं मोठं राज्य, मग हे स्वराज्य जिंकण्यासाठी आपण का आलोत? त्यावेळेला औरंगजेबानं दिलेलं उत्तर आहे का, कुठंतरी लिहून ठेवा, रोज वाचत चला, आचरणात आला. औरंगजेब म्हणला, माझ्या सारख्या वृत्तीला, औरंग नावाच्या प्रजातीला जर राज्य करायचं असेल आणि असं 22 मुलखाचं मोठं राज्य टिकवायचं असेल तर छोटं जरी वाटत असलं तरी इथल्या प्रत्येक मनामध्ये शिवाजी नावाचा विचार आहे. मी हे राज्य संपवण्यासाठी नाही तर माणसाच्या मनातला शिवाजी नावाचा विचार संपवण्यासाठी आलो. त्याला अधिकाराची गोष्ट येईल, ज्या वेळेला समाजाची गोष्ट येईल, हे राजकीय पक्षाचं खेटूर काढून असं फेकान भाऊ म्हणून एकत्रित या, भाऊ म्हणून सगळ्यांना एकत्रित या, तरच या माणसाला खरं अभिवादन असेल, छत्रपती शिवाजी महाराजाला खरं अभिवादन असेल तर तुम्हाला आम्हाला विचार कळले म्हणता येईल. नाही तर मग काही नाही. काय म्हणतात म्हण आहे आपल्या इकडं, गाढवापुढी गायली गीता, आणि ते म्हणते रातचाच गोंधळ बरा होता. आपल्या जीवनाचं तसं होऊ नये, आपल्या जीवनाचं सोनं व्हावं, सोनं, आणि वाघासळकी डळकाळी फोडता यावी. त्यामुळे विचाराच्या अधिष्ठानाखाली एकत्रित या. ज्ञानेश्वर